आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. प्रभू, सकाळच्या पहिल्या किरण्या अगोदर संजीवनी घेऊन जर मी नाही आलो तर माझे हे मुख आपल्याला कधीही नाही दाखवणार अयोध्यानाथ. या दिव्य औषधी समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून प्रकट झाल्या होत्या. त्यांची शक्ती ओळखून देवतांनी त्यांना हिमालयात गुप्त ठेवलंय आणि स्वतः रक्षण करतात. त्यांच्या आज्ञेशिवाय ही औषधी तुला नाही मिळणार. हे दिव्य औषधीचे संरक्षक देवतानो, मी केसरी नंदन वायुपुत्र हनुमान आपल्याला प्रणाम करतो. हनुमंत, आम्ही तुझ्या विनम्रतेने प्रसन्न आहोत. तुझा हेतू धर्ममय आहे. तुला जे हवं ते या पर्वताकडून मिळेल. हनुमान, एक एक क्षण मौल्यवान आहे. उगाच वेळ व्यर्थ नको घालवू. उचलून घेऊन चल पुरा पर्वत. वैद्यराज स्वतः ओळखतील संजीवनी. अरे महावीर, तू तर पूर्ण पर्वत उचलून आणलास. काय करणार वैद्यराज, मी आहे अडाणी. आयुर्वेदाचार्य तर नाही आहे जो औषधी वनस्पती ओळखू शकेल, म्हणून अख्खा पर्वत घेऊन आलो. प्रभू, मला पूर्ण विश्वास आहे बजरंग या कामातही सफल होतील. प्रभू, सकाळच्या पहिल्या किरण्या अगोदर संजीवनी घेऊन जर मी नाही आलो तर माझे हे मुख आपल्याला कधीही नाही दाखवणार अयोध्यानाथ. तू कधीच अयशस्वी होऊ शकत नाहीस हनुमंत. जय श्रीराम. वैद्यराज, त्या औषधीची ओळख तर आपण सांगितलीच नाही. त्यांची सर्वात मोठी ओळख आहे त्या प्रकाशमान असणं. एक दिव्य ज्योती त्यांच्यात जळत असते. या दिव्य औषधी समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून प्रकट झाल्या होत्या. त्यांची शक्ती ओळखून देवतांनी त्यांना हिमालयात गुप्त ठेवलंय आणि स्वतः रक्षण करतात. त्यांच्या आज्ञेशिवाय ही औषधी तुला नाही मिळणार. तुझ्या जाण्यानेच अदृश्य होऊन जातील. त्यासाठी त्यांचं रक्षण करणाऱ्या देवतांची प्रार्थना कर आणि तुझा हेतू धर्ममय आहे हे समजल्यावर तुला नक्की परवानगी देतील. जशी आज्ञा. संजीवनी जय श्रीराम. आणावया, निघे भक्त हनुमान. व्याकुळ चिंताग्रस्त असा, विचार करी श्रीराम. काय मोल असे या जीवनाचे, भावाच्या कामी येईन जे. भावाला वाचवू शकलो न मी, कुणी माझे नाम न घेईल कधी. जगी सर्व जरी असले तरीही, भावाच्या परी सुखधाम नसे. ही जोडी अपूर्व दो भावांची, लक्ष्मणाच्या विना हा राम नाही. लक्ष्मणाच्या विना हा राम नाही. घेऊन पुल्या प्रभुचे नाव, श्री हनुमान जाती अविश्रान. श्री हनुमान जाती अविश्रान.
श्री कैलाश मार्गी त्या येई, शिवा पुढती अंजनी सुत झुकती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आशीर्वाद हनुमाना देई, गिरिमार्ग कपि पार करी. सुर नर मुनी होती संतोषी, सुफल मनोरथ होई तुझे. सुफल मनोरथ होई तुझे. पर्वत हा चमचमता, का चमके आकाश. उतरे कपि द्रोणागिरीवर, अद्भुत पाहुनी प्रकाश. चमचमता गिरीवर, हो क्षणभरात सुप्त. आगंतुका पाहुनी, दिव्य प्रकाश हो लुप्त. हे दिव्य औषधीचे संरक्षक देवतानो, मी केसरी नंदन वायुपुत्र हनुमान आपल्याला प्रणाम करतो. देवतांचे परममित्र प्रतापी महाराज दशरथाचे पुत्र वीरवर लक्ष्मण, देवतांचे शत्रू राक्षस राजपुत्र मेघनादाच्या हाताने घाव लागल्यामुळे घायाळ अवस्थेमध्ये मूर्छित पडले आहेत. यावेळी त्यांचे प्राण संकटात आहेत. मी श्री रामप्रभूंच्या आज्ञेने वैद्यराज सुषेणच्या सांगण्याने येथे आलो आहे. आपण दयाळू आहात. मला आज्ञा द्यावी की मी आपल्या स्वामींचे कार्य सिद्ध करू शकेन. हनुमंत, आम्ही तुझ्या विनम्रतेने प्रसन्न आहोत. तुझा हेतू धर्ममय आहे. तुला जे हवं ते या पर्वताकडून मिळेल. ह्यात कोणती आहे मृत संजीवनी? काय ओळख आहे त्या संजीवनीची? हनुमान, एक एक क्षण मौल्यवान आहे. उगाच वेळ व्यर्थ नको घालवूस. उचलून घेऊन चल पुरा पर्वत. वैद्यराज स्वतः ओळखतील संजीवनी. जय श्रीराम. संजीवनी ही कोणती, खूण पटावी कशी. पर्वत धरिते वाहती, उचले हा हनुमान. जय 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 हनुमान. कपिव्यूहाची
उडुनी पोहोचे तिथे जन्मे जिथे जगदीश अयोध्या पार करीतो कशी विना झुकविताशी क्षणोक्षणी व्याकुळता येई हळूहळू धीर सुटे करी विलाप मनातही सांगे लक्ष्मणा तेच माझ्या प्रेमळ अनुजा बोल काही बोल नको दुखवू मनाला बोल काही बोल दादा दादा म्हणूनी दादा दादा म्हणूनी शब्द प्राणामध्ये भय माझ्या प्रेमळ अनुजा बोल काही बोल ह्या धरतीवर पुन्हा न होईल असा भागी मजसा मी असताना बाण जिव्हारी तुझ्या लागला कैसा जाऊ नाशके तोडून ऐसा प्रेमाचा हा धागा प्राण त्याग मी करीन जर तू होशील आज न जागा जागा हो आता तू जागा हो आता तू भावा माझ्या संगे बोल माझ्या प्रेमळ अनुजा बोल काही बोल माझ्या प्रेमळ अनुजा बोल काही बोल रात्र संपली हनुमंता अजून कानायेशी आस संपली डोळ्यामधली अजून कानायेशी सूर्योदया सूर्यवंशीचा सूर्य मावळून द्यावा बोलविण्या विना बोलविणारा बोल न बोले बोल गप्प गप्प राहुनी गप्प गप्प राहुनी माझा धीर नको तोडू माझ्या प्रेमळ अनुजा बोल काही बोल माझ्या इथे हनुमान उडे हाती पर्वत घेऊनी तिथे उर्मिले घरी जळती
विझलेले दिवे. वैद्यराज वैद्यराज, मी वनसे आणले. अरे महावीर, तू तर पूर्ण पर्वत उचलून आणलास. काय करणार वैद्यराज, मी आहे अडाणी. आयुर्वेदाचार्य तर नाही आहे जो औषधी वनस्पती ओळखू शकेल, म्हणून अख्खा पर्वत घेऊन आलो. आपणच आता ओळखून घ्या ना यातील संजीवनी. चला वैद्यराज. काय हीच आहे संजीवनी? होय, हीच आहे संजीवनी. थांबा, उतावळ्या होऊ नका कपिराज. आरोग्य देणाऱ्या औषधी निसर्गाचं वरदान असतात. त्यांना श्रद्धा भावानं ग्रहण केलं पाहिजे. जय भगवान धन्वंतरी. हे दिव्य औषधी, हे प्राणदायी माता संजीवनी. मी सुशैन वैद्य एका परमवीर सूर्यवंशी राजकुमाराच्या जीवनाची भीक मागतो तुझ्याकडे. हे मंगलकर्णी, आपल्या गुणांना प्रकट कर. आपल्या दिव्य प्रभावानं आरोग्यशास्त्राचे आयुर्वेदिक सिद्धांतांना सिद्ध कर. माते, एका धर्मरत मानवाच्या कल्याणासाठी तुझ्या पानांची आवश्यकता आहे. आपल्या पानांनी माझ्या रोग्याला आशीर्वाद प्रदान करावे. कुठे आहे तो मेघनाथ? कुठे आहे तो मायावी? अरे, माझा धनुष्य आणि बाण कुठे गेले? कुठे आहे धनुष्य आणि बाण? बंधू, हे आहे तुझं धनुष्य आणि तू तू युद्धभूमीत नाही आहेस. दादा, आपण इथे? मी इथे कसा पोचलो? धीर धर सौमित्रा, खूप मोठं संकट आलं होतं. संकट? होय माझ्या भावा, आणि रघुकुलावर आलेल्या संकटाचं निवारण केलं संकटमोचन हनुमानानं.